मी एवढंच सांगेल, जनतेने खोटारडेपणाचा बदला घेतला. आता महाराष्ट्रामध्ये आमचे लोकनेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विजयाची घोडदौड आपल्या सर्वांना पुढे न्यायची आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपली पुढे जाणार आहे. आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रातल्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यावर की आपण सर्वांनी एकीकडे महायुतीला पुढे न्यायचंच आहे, पण माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी प्रत्येक बूथवर मजबूत करून हरियाणासारखा विजय पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा होईल याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. हा विजय आपल्याला पुढे न्यायचा आहे. या विजयाला पुढे महाराष्ट्रात शिक्कामोर्तब करायचा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, माननीय देवेंद्रजी बोलणार आहे, पण हे सांगत असताना तुम्हा सर्वांना देवेंद्रजीला विश्वास द्यायचा आहे. अरे तुला सांगा द्यायचा का? या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून द्यायचा का विश्वास? द्यायचा का विश्वास? देवेंद्रजी, आम्ही महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी आपल्याला विश्वास देतो की माननीय मोदीजींच्या नेतृत्वात, अमित भाईच्या नेतृत्वात, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी आम्ही प्रत्येक बूथवर, प्रत्येक गावात जनतेमध्ये जाऊन आपल्याला विजयाचा विश्वास आम्ही देतो. आपल्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहील हा विश्वास आपल्याला देतो. आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आले त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि विश्वास देतो की आपल्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा विजय, आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजी, लोकसभेत आम्ही थोडं मागे राहिलो, पण विधानसभेत तुमच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आम्ही पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वचन भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला देतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी या विजयामध्ये आपलं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज या ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्याकरता आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना या प्रचंड विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपले नेते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्यावर पुन्हा एकदा हरियाणाने विश्वास दाखवला आणि हरियाणामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी स्थापित होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षाशी हारलो नाही. कुठल्याच विरोधी पक्षामध्ये आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती. आम्हाला हरवलं ते चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह नावाचा. त्या फेक नरेटिव्हने आम्हाला त्या ठिकाणी पराजित केलं. देशामध्येही आपण लोकसभा जिंकलो, पण आपली काही जागा कमी झाल्या. याचं कारण फेक नरेटिव्ह होता. पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं, महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्हने आपण देऊ. थेट नरेटिव्हने. आणि पहिली कसोटी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये होती.
अरे हरियाणामध्ये तर आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते. आम्ही जिंकणार, मग काय बोलणार. सकाळी 9 वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता. आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होतं. मला त्यांना विचारायचं आहे, आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय मला त्यांना विचारायचं आहे. कारण जनतेशी बेईमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. हरियाणामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला 40 जागा मिळाल्या होत्या. लोकसभेमध्ये 10 पैकी 5 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये सगळे रेकॉर्ड आपण तोडले आणि थेट 50 जागा आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. जवळजवळ 60 वर्षानंतर पहिल्यांदा एक पक्ष सतत तिसऱ्यांदा हरियाणाची सत्ता काबीज करतो आहे आणि तो पक्ष म्हणजे तुमचा आणि माझी भारतीय जनता पार्टी आहे. हरियाणाच्या मतदारांनी हे सांगून दिलं की या ठिकाणी फेक नरेटिव्हच्या विरुद्ध आम्ही मतदान करणार आहोत. त्या ठिकाणी अग्निवीरच्या विरुद्ध रान पेटवण्यात आलं. त्या ठिकाणी खेळाडूंना पुढे करून रान पेटवण्यात आलं. त्या ठिकाणी जातीपातीची लढाई ही कशी करता येईल याचा प्रयत्न करण्यात आला. समाजामध्ये फूट पाडण्यात आली. पण या सगळ्या गोष्टींना मतदाराने नाकारलं आणि या सगळ्या राजकारणापेक्षा आम्हाला मोदीजींचं विकासाचं राजकारण हवं आहे हे हरियाणाने या ठिकाणी आपल्याला सांगून दिलं. आणि म्हणून या निवडणुकीचा अन्वयार्थ काय आहे? या निवडणुकीचा अन्वयार्थ हाच आहे की देशातली जनता केवळ आणि केवळ मोदीजींच्या पाठीशी आहे. राहुल बाबा या ठिकाणी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर नाटक आणि नौटंकी करतायत, त्याला कोणी भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेने सांगून दिलं. आणि राहुलजींना विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिली सलामी ही आता हरियाणाने दिलेली आहे आणि याच्यानंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे. हा विजय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा विजय आहे. हा विजय मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे. आणि बंधू भगिनींनो, मी केवळ हरियाणाचंच बोलणार नाही. मला कोणीतरी विचारलं जम्मू काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला. मी म्हटलं जम्मू काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्वाचं नाही आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारताची लोकशाही जिंकली आणि भारत जिंकला. कारण जे लोक म्हणत होते 370 कलम हटाने के बाद खून की नदियां बहेगी, त्यांनी येऊन बघावं. जम्मू काश्मीरमध्ये आम्ही निवडणुका घेतल्या, फ्री अँड फेअर निवडणुका घेतल्या. जगभरातल्या मोठ्या देशांचे कौन्सिल जनरल निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी देखील सांगितलं की इतक्या फ्री आणि फेअर निवडणुका आम्ही कधी बघितलेल्या नाहीत. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुका त्या ठिकाणी आपण घेऊन दाखवल्या. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर आंतरराष्ट्रीय जगतामध्ये पाकिस्तान जे सांगत होता की भारताने जम्मू काश्मीरवर सेनेच्या माध्यमातून कब्जा केलेला आहे, तिथे लोकशाही नाही आहे, जम्मू काश्मीर भारताचा भाग नाही आहे, त्या ठिकाणी फ्री अँड फेअर इलेक्शन होऊ शकत नाही. पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक ही या ठिकाणी आपण जम्मू काश्मीरमध्ये घेऊन दाखवली. आणि त्या माध्यमातून
पाकिस्तानचा प्रोपोगेंडा संपला आणि जगाने आज एक्सेप्ट केलं की 370 कलम हटवणं देखील योग्य होतं आणि जम्मू काश्मीर भारताचं अविभाज्य अंग आहे. कारण भारत त्या ठिकाणी लोकशाही प्रक्रिया राबवू शकते. आज जगाला हे समजलेलं आहे. म्हणून जम्मू काश्मीरमध्ये सरकार कोणाचं बनतंय महत्वाचं नाही. आज जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे. हे जगाच्या पाठीवर सगळ्या देशांनी एक प्रकारे मान्य केलेला आहे. हा भारताचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मला अतिशय आनंद आहे की या दोन्ही राज्यांमध्ये ज्या प्रकारे जनतेनं भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलंय, पाठबळ दिलंय, मी जनतेचं मनापासून अभिनंदन करतो. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मी सांगू इच्छितो, विजयाने आम्ही मातणार नाही. विजय मिळालाय, आम्हाला आनंद आहे, पण या विजयाने आम्हाला अधिक काम करण्याचा आत्मविश्वास दिलाय. या विजयाने आम्हाला अधिक नम्रता शिकवली आहे. या विजयाने आम्हाला हे सांगितलंय की जनतेत राहून जनतेची कामं केली तरच विजय मिळतो. फेक नरेटिव्हवर एखादी निवडणूक जिंकता येते, पण जनतेची कामं करूनच तुम्हाला वारंवार निवडणुका जिंकता येतात. आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा देशाचं कणखर नेतृत्व माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. देशभरातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. या निवडणुकीकरता भारतीय जनता पक्षाची जी नेते मंडळी, आमचे गृहमंत्री अमितभाई शाह असतील, आमचे नड्डाजी असतील अध्यक्ष, आणि संपूर्ण आमची टीम या ठिकाणी कामात होती, त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या वतीनं हरियाणाला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हरियाणा में जो विजय भारतीय जनता पार्टी को प्राप्त हुआ है, उसके लिए देश के प्रधानमंत्री माननीय मोदी जी का मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं. उनको बहुत बधाई मैं देता हूं और देश के तमाम भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को मैं बधाई देना चाहता हूं. ये जो आज का विजय है, ये विजय माननीय मोदी जी पर हरियाणा के और देश के जनता के विश्वास का विजय है. और इस विजय ने दिखाया है कि हरियाणा वालों ने सब प्रकार की संकुचित राजनीति को बाजू में रखकर मोदी जी की विकास की राजनीति को स्वीकारा है. मैं भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष माननीय नड्डा जी और इस विजय के लिए लगातार कार्यरत हमारे गृह मंत्री अमित भाई शाह जी, इनका भी बहुत बहुत यहां पर धन्यवाद करता हूं, उनका भी अभिनंदन करता हूं. और हमारे देश के सभी कार्यकर्ताओं को बहुत धन्यवाद देता हूं. साथ में कश्मीर में आज लोकतंत्र की विजय हुई है और लोकतंत्र में हमने ये दिखाया कि 370 हटने के बाद जो लोग ये कहते थे कि खून की नदियां बहेगी, खून की नदियां तो छोड़ दीजिए, हमने वहां पर लोकतांत्रिक पद्धति से चुनाव कराए. दुनिया के सारे निरीक्षक वहां पर आए थे. उन्होंने भी कहा भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में भारत की सरकार ने और भारत के चुनाव आयोग ने फ्री एंड फेयर इलेक्शन करके दिखाया. तो मैं ये मानता हूं कि पाकिस्तान का जो एजेंडा था, जो प्रोपोगेंडा था कि केवल सेना के भरोसे इन्होंने जम्मू कश्मीर को कब्जे में रखा है, एक करारा तमाचा आज पाकिस्तान को मिला है और भारत की जीत हुई है. इसलिए मैं जम्मू कश्मीर के लोगों का भी बहुत बहुत अभिनंदन करता हूं. आपल्या